जगद्गुरु महाराज सद्गुरु शामनाथ महाराज सद्गुरु श्रीराम महाराज सद्गुरुदास महाराज बजरंग बली हनुमान की जय। सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, तुका मने कोटी कुळे ते पुनीत, तुका मने कोटी कुळे ते पुनीत, भावे गातो गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग, Oh
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा हे धन्य प्रताप पायाचा 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 माझ्या सद्गुरु जय हो धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु राया धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय होऊ उताराई काय होऊ उताराई काय होऊ उताराई त्यांचे चरणी माझे डोई हे काय होऊ उताराई त्याचे चरण माझे डोळे काय होऊ उताराई त्याचे चरणी माझे धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय माझी वाणी मानेल संतांसे रंझवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराचर हे करुणा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु जोडो निया कर चरणी ठेवितो माता ठेवितो माता परसावे विनंती माझे पंढरीनाथा हे परसावे विनंती माझे पंढरीनाथा जोडो निराखर चरणी ठेवितो माता ठेवितो माता परसावे विनंती माझ्या पंढरीनाथा परसावे विनंती माझी पंढरीनाथा सोडोनिया कर चरणी ठेवितो माता परसावे विनंती माझे पंढरीनाथा परसावे विनंती माझे पंढरीनाथा जोडो निराखर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा नाथा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांचा अधिकार तुका झाला से कळस भजन करा सावकाश असे देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा अभंगातून महाराज उपदेश करतात नामाचा हा असणारं महत्त्व प्रतिपादन करतात जर तुमच्यावर संकट आले तर त्या संकटातून तुम्हाला तो असणारा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचं असणारं नाम तेच तुम्हाला तो भवसागर तरून नेईल सारासार विचार करा उठा उठी विचार करायला सांगतात विचार करा पण कशाचा विचार करायचा आहे सार काय आसार काय आहे याचा असणारा विचार करायचा आहे पण उठाउठी करायचा आहे हा आम्हाला संत सारखे उठवत असतात जागे करत असतात हा संत आम्हाला जागे करतात त्यांचा उपदेश आपण अंगीकारायचा आहे उठायचं विचार करायचा जर आम्ही काय केलं कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जे काही आपल्यावरती आलेले संकट आहेत या संसाररूपी सागरामध्ये तरंगत असताना जे काही विविध अनेक संकट आपल्यावरती येत असतात आणि त्या संकटातून तोच असणारा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याचं नामच आपल्याला तारून नेऊ शकतो तयाच्या चिंतने निरसेल संकट तराला दुर्घट भव सिंधू त्या असणाऱ्या दुर्घट संसारातून तुम्हा आम्हाला तारून नेण्याला कोण आहे तर नामरूपी असणारे नाव आपल्याला त्या सागरातून तारून नेऊ शकते जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम हा मनुष्य जन्मामध्ये आपण जन्म भेटला या कुळामध्ये आपल्याला जन्म भेटला तर वाचेने काय करा वाचे स्मरा राम धरी हा नेम हा असणारा नेम
दररोज नित्य नेमानं जर केला तर नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग परत भगवान परमात्मा आपल्याला दूर नाही, जवळच आहे. हा, आणि महाराज सांगतात की तुका मने कोटी कोळी ते पुनीत भावे गातो गीत विठोबाचे. महाराजांनी या ठिकाणी सुंदर उदाहरण दिलंय. एका कुळाचा नाही तर कोटी कुळाचा असणारा उद्धार, कोटी कुळ असणारे पावन या ठिकाणी झाले. कशामुळं? त्या भगवान परमात्म्याचं असणारं नामस्मरण आपण कसं घ्यावं? आवडीने भावे हरे नाम घेसी. आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर तुमचं एक कुळ नाही तर कोटी कुळाचा असणारा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु गोकुळदास महाराज यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ सुरू असलेला नामजप यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला, ही असणारी गुरुची सेवा आहे. गुरुचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. थोर संत रावजी महाराज, श्रीराम महाराज, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, काकांच्या कुशल मार्गदर्शनानं, दादांच्या मार्गदर्शनानं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सकाळची असणारी कीर्तनरूपी सेवा. कीर्तनाचे नियम असतात. त्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन, दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन. कीर्तन मर्यादा आपल्याला सर्वांना माहित आहे, नाथ बाबांनी सांगितलं आहे. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, जेणे करोनी अंतरमूर्ती ठसावी श्रीहरची, आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी असणारी कीर्तन मर्यादा घालून दिलेली आहे. आणि नामाचं असणारं महत्व प्रतिपादन करताना महाराज आपल्याला उपदेश करतात. सारासार विचार करा उठाउटी, नाम धरा कंठी विठोबाचे. कुठलाही उपदेश करायचा जर असला तर अधिकारी पुरुष लागतो. महाराज अधिकार संपन्न अधिकार असला तरच आपल्याला उपदेश करता येतो. एक असणारं बाळ आणि त्याची असणारी आई नाथ बाबाकडे गेले. नाथ बाबा, आमचं असणारं छोटस बाळ सारखं गुळ खातंय म्हणले, त्याला सांगा म्हणले. नाथ महाराज म्हणले 8 दिवसांनी या म्हणले. नाथ बाबांनी विचार केला, म्हटलं मला आपणच गुळ खातो, आपण कसा उपदेश करायचा. त्यावेळेस नाथ बाबांनी तो असणारा गुळ सोडून दिला. मग 8 दिवसानंतर आल्यानंतर त्याला सांगितलं, आता तू गुळ खात जाऊ नको, मला सांगायचा अधिकार नव्हता पण आता मला अधिकार प्राप्त झालेला आहे. असे अधिकारी व्यक्ती असतात. एक शिष्य म्हणाला, आम्हाला गुरुचा अधिकार, गुरुची माहिती सांगा म्हणली. रामकृष्ण परमहंस समुद्राच्या किनारी कलकत्त्याला त्यांचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या शेजारी बसलेले होते. बसले असताना सफरचंद खात होते. सफरचंद खात होते. शिष्य आला, मला असणारी गुरुची महती, गुरुचा अधिकार सांगा म्हणले.
रामकृष्ण परमहंसानं हातातला एक असणारा सफरचंद घेतला. हे घे म्हणले सफरचंद, सफरचंद खा, आणि त्या सफरचंदामध्ये किती बिया आहेत ते मला सांग. त्यांनी सफरचंद खाल्ला, कापला, बरोबर 3 असणाऱ्या बिया त्या सफरचंदामध्ये निघाल्या. स्वामी, ह्या सफरचंदामध्ये 3 बिया आहेत, 2 टाकून दिल्या. रामकृष्ण म्हणाले, ही असणारी 1 बी आहे. ह्या असणाऱ्या बियापासून किती सफरचंद तयार होतील आणि किती बी तयार होतील एवढं मला सांगितले. तो असणारा शिष्य विचार करू लागला, हे असणारं सफरचंदाचं बी जर आपण रोवलं, बीजावर रोपण केलं तर त्याला अनेक सफरचंद येतात. अनेक सफरचंद आल्यानंतर अनेक असणारे बी त्या ठिकाणी उत्पन्न होतील. परत त्या बीजाचं आणखी बीजावर रोपण केल्यानंतर अनेक सफरचंद येतील, अनेक बिया येतील. ही गोष्ट अशक्य आहे म्हणले, मी काय सांगू शकत नाही. स्वामी, ह्या असणाऱ्या एका बियेपासून किती सफरचंद आणि किती बिया तयार होतील हे मला सांगता येणार नाही. तसं रामकृष्ण परमहंस म्हणले, ही असणारी गुरुची महती आहे. ती असणारी गुरुची माहिती मला सांगता येणार नाही. एकदा का सद्गुरु रूपी बीज मंत्राचा उपदेश आपण घेतला, त्याची महती आपल्याला सांगता येणार नाही महाराज. तेने जीव शिव ऐक्य होया, तेने जीव शिव ऐक्य होया. सद्गुरु बजावे तेने जीव जीव ऐक्य होय, तेने जीव जीव ऐक्य होय. म्हणून सद्गुरु बजावे तेने जीव जीव ऐक्य होय, तेने जीव जीव ऐक्य होय. जीव शिवाचं जर ऐक्य करायचं असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. हा एक असणार सद्गृहस्थ, एक असणारे स्वामी तपश्चर्याला बसले होते. तो सद्ग्रस्त यायचा जायचा, बघायचा या ठिकाणी कोणतरी महात्मा या ठिकाणी बसलेला आहे, त्याची आपण काही ना काही सेवा केली पाहिजे. म्हणून त्या असणाऱ्या सद्ग्रस्तानं सकाळी यायचं, तिथलं झाडलोट करायचं आणि महाराजांसाठी काही ना काही अरण्यातून फळं आणायचे, त्या ठिकाणी ठेवायचे. मग ही असणारी सेवा त्या सद्ग्रस्तानं 40 दिवस ही सेवा केली. 40 दिवसानंतर त्यांची समाधी जागी झाली, समाधीतून उत्थान झालं. कुणी माझी सेवा केली तर तो असताना सद्ग्रस्त त्या ठिकाणी आला. तू माझी सेवा केलेली आहे, त्या सेवेचं असणारं फल म्हणून त्या सद्गुरूंनी असणारा एक असणारा दगड त्या सद्ग्रस्ताला दिला. जा म्हणले, हा असणारा दगड तुला मी दिलेला आहे, तुझ्या असणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षा 40 दिवसानंतर पूर्ण होतील. पण कसं, त्या असणाऱ्या बाबांनी सद्गुरूंनी त्या असणाऱ्या सद्ग्रस्ताला मंत्र दिला. तो असणारा मंत्र जपायचा, जप केल्यानंतर 40 दिवसानंतर तुझ्या ज्या काही इच्छा अपूर्ण असतील त्या पूर्ण होत्या.
मग तो असणारा सद्ग्रस्त घराकडे आला. घराकडे आला तर दारावून त्याच्या एक दिंडी चालली होती. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाम जप करीत ही असणारी दिंडी पंढरपूरला निघालेली होती. मला असणारा गुरुने मंत्र दिलाय, पण हे असणारे वारकरी, हे असणारे भजनी मंडळ सांगत सुटलेत हा मंत्र. त्याच्या मनामध्ये कल्पना आली. हा असणारा प्रश्न तिच्या मनामध्ये विचार करू लागला. विचार करा काय करावं. हा असणारा प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे, आपलं समाधान झालं पाहिजे, आपण त्या गुरुकडे परत गेलं पाहिजे. गुरु तर उद्या जाणार आहे. परत तो असणारा सद्ग्रस्त त्या गुरुकडे आला. गुरुला सांगितलं, तुम्ही जो मला दिलेला मंत्र आहे, बीजमंत्र आहे, ते असणारे वारकरी भाविक भक्त गात चाललेले आहेत. आणि गुरुजींनी त्यावेळेस त्याला एक असणारा तो दगड दिलेला होता. म्हणले जा म्हणले, ह्या दगडाचं तू मोल कर म्हणले बाजाराचा. काय मोल होतं आणि काय होत नाही, पण ती दगड एक नको वापस घेऊन ये म्हणली. तो असणारा सद्ग्रस्त त्या बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये भाजीपाल्यावाले बसले होते. भाजीपाल्यावाल्यापाशी जाऊन म्हणला, हा असणारा दगड तुम्ही घ्या. मग ह्या दगडाचा उपयोग म्हणले तराजू काट्यामध्ये टाकण्यासाठी आहे. मग ह्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देताल? ह्याच्या बदल्यामध्ये काही ना काही थोडी भाजी मी तुला देईल म्हणली. तो सद्ग्रस्त म्हणला नको राहू द्या. परत तिथून उठला, तो दगड घेतला, परत किराणा दुकानामध्ये गेला. किराणा दुकानात गेला. किराणा दुकानदाराला सांगितलं, हा असणारा दगड तुम्ही घ्या, त्याच्या बदल्यात मला काही ना काय ना. तो दुकानदार म्हणला, ह्या दगडाचं मी काय करू? तो म्हणला, बुकना करा, शेंगदाण्यामध्ये मिसळा, त्याच्या बदल्यात मला काहीतरी, त्याच्या बदल्यात मी तेवढ्या दगडाच्या वाजण्यात की शेंगदाणे देतो म्हणले. नको म्हणला. परत तो दगड वापस घेतला. परत तो असणारा सद्ग्रस्त पुढे गेला. पुढं शिंप्याचं दुकान होतं आणि तो दगड चमकत होता. शिंपीवाल्याकडे गेला. कपड्याचं दुकान होतं. कपडे उडू नये म्हणून तो असणारा दगड आपल्याला लागतोय, तिच्या बदल्यात तिने मागितलं, तुला एक असणारा मीटर कपडा तुला देतो तुझ्या ड्रेसीत का? नको म्हणला. परत तो असणारा तो दगड सद्ग्रस्तानं परत घेतला. परत तो असणारा दगड घेऊन एका सोन्याच्या दुकानामध्ये तो गेला. सोन्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ह्या दगडाच्या बदल्यामध्ये तुम्ही मला काय देताल म्हणजे सांगा. त्या सोनाराने दगड बघितला, चमकत होता. ह्या दगडाच्या बदल्यात मी तुला 100 मोहरा देतो म्हणले सोन्याच्या. नाही, ह्याच्यापेक्षा पुढं आणखी काय भेटते का बघू. परत तो दगड घेतला. परत रत्नपारखे असतात, रत्नपारखेकडे जावा म्हणले, तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त किंमत मिळेल. त्या सद्ग्रहस्थाने एका असणाऱ्या रत्नपारखीला ओळखलं, भेट घेतली आणि त्या रत्नपारखीजवळ तो असणारा दगड दिला. तो असणारा आणि त्या दगडाची असणारी किंमत त्या रत्नपारखीने सांगितलं, तुला 1000 देतो म्हणले. हिरे माणिक 1000 सोन्याच्या मोहरा. नको म्हणला. तेही त्याने घेतले नाही. तो असणारा परत दगड घेतला, कारण की आपल्याला सद्गुरूने सांगितलं होतं की तो असणारा दगड परत घेऊन यायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त जड जिव्हाराचे जे एक भारतात मोठं दुकान आहे त्या ठिकाणी जावं म्हणले. त्या ठिकाणी गेला. बघा, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने तो असणारा दगड ठेवला आणि तिथले जे असणारे दुकानदार त्याने सांगितलं, या असणाऱ्या दगडाच्या बदल्यात मी तुला 1 लाख
सोन्याचे माणिक मोती जड जिवार देतो म्हणले. त्याने परत तो दगड घेतला, मला काहीच नको म्हणला, आणि तो दगड घेऊन परत तो आपल्या सद्गुरूकडे आला. सद्गुरूला सांगू लागला, सद्गुरू मी असणारा हा दगड, तुम्ही दिलेला हा असणारा दगड मी घेऊन गेलो म्हणले. बाजारात गेलो, माळव्यापाशी गेलो, त्या दगडाची किंमत भाजीवाल्यासारखी केली म्हणले. दुकानदारकडे गेलो, परत तिथून मी कपड्याच्या दुकानात गेलो, सोन्याच्या दुकानात गेलो, अशी माझी किंमत केली म्हणली त्या दगडाची. परत जड जिव्हा हिऱ्याच्या दुकानात गेलो, रत्नपारखेकडे गेलो, एवढी किंमत ह्या दगडाची केली. अरे एवढी असणारी किंमत ह्या दगडाची केली, तू मला सांगतोस? तसा असणारा हा बीजमंत्र मी दिलेला, त्याची किंमत तशी आहे म्हणले. ते असणारे त्या बीजरूपी मंत्राची किंमत आपल्याला सांगता येणार नाही म्हणले. कोण त्याचा मोल करेल, कोण त्याला लाखो रुपयाने घेईल, असा असणारा गुरुचा महिमा आहे. गुरुचा गुरुत्वाचा महिमा नकळेची कवन, हे गुरुत्वाचा महिमा नकळे कवनाचे, गुरुत्वाचा महिमा नकळे कवना, गुरुत्वाचा महिमा नकळे कवना. बहुतर्क बहुमत पाखंडनाला, हे बहुतर्क बहुपंथ पालना गेला. नलगे मुद्रासन हठ योग जीवा, नलगे मुद्रासन हात जोडून ठेवा. आम्ही तो पण नुरोने शामनाथ एकत्वा, गुरु शामनाथ एकत्वा. शामनाथ एकत्वा, शामनाथ एकत्वा. जय देव जय पाटील बुवा, जय देव जय पाटील बुवा, जय देव जय पाटील बुवा, जय देव जय पाटील बुवा. वा बापू, गुरुचा असणारा महिमा आपल्याला सांगता येणार नाही महाराज. आपल्याला सर्वांचे असणारे उपकार आपल्यावरती आहेत. उपकार सांगता येतील, आईचे उपकार आहेत आपल्यावर, ते सांगता येतात. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिने आणि 9 दिवसांनी जन्म देऊनी केले उतराई. आई ग थोर तुझे उपकार, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार ना. असे असणारे सर्वांचे उपकार आपल्यावरती आहेत महाराज. ते असणारे उपकार आपल्याला सांगता येतील. जाती जाती ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हे करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती,
कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. बघा एवढं असणार अंतकरण आईच आहे. हा म्हणून आईचे उपकार आपल्याला सांग. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय आपण करे ऐसे माय, बापन करे ऐसे माय त्याचे देखील पाय, धरण्या भाग्य देखील पाय रे अभय अक्षय दानगा मनवूनी आलो या देशा मनहोनी आलो या देशा हे दे अभय मनहोनी आलो या देशा मनहोनी आलो या देशा केले उपकार सांगू मी किती, बाप न करे ऐशी माय. आईशी माय. हा बघा सगळ्यांचे उपकार आपल्याला सांगता येतील हो महाराज. पण हे असणारे गुरु, हे असणारे संत, यांचे असणारे उपकार आपल्याला सांगता येत नाही. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. ओ मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, जागविते. काय द्यावे त्यासी भावे उदर. हे असणारे उपकार संतांचे सांगता येत नाहीत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर निरंतर आपल्याला हे संत जागे करत असतात महाराज. उठ जागे भारे आता जागे भारे आता पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धन दारा पुत्र जन सुख व्यथा जन्मारा पुत्र जन धनधारा पुत्र उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज आपल्याला जागा करतात पण आपण झोपलेलोच आहेत. हा आपण झोपलेलोच आहेत आता सध्या. हा म्हणून आपल्याला हे संत म्हणत जगदोगे जगदोगे जागे जाग बोलते हे जगदोगे जगदोगे जागे जाग बोलते जगदोगी जागे जाग बोलते जगदोगी जगदोगी जागे जाग बोलते हा जगदोगे जगदोगे
जागे जाग बोलती हो जग जोगे जाग जाग बोलती बोलती कीर्तनकाराचा आत्मा म्हणजे काकडा आहे. हा जगजोगी जागो जाग बोलते. जागे करतात आपल्याला, पण आम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये झोपलेलो. महाराज झोपलो म्हणजे ज्यावेळेस आपल्या पाठीशी सद्गुरू आहेत त्यावेळेस आपण जागे होतो महाराज. हा एक तुम्हाला दृष्टांत सांग. एक विहिरीमध्ये मोटर आहे. मोटर चालू केली, मोटर सगळं व्यवस्थित आहे, लाईट आहे, मोटर चांगली आहे, पण पाणीच बाहेर येणार गेलं. मग आपण म्हणतात त्या मोटरीमध्ये 2-3 बकेट पाणी टाका. हा मग ते पाणी असणार त्या फुटबॉल पर्यंत जाऊ द्या म्हणतात. मग ते असणार 1 2 3 4 5 बकेट आपण पाणी त्या मोटरीमध्ये त्या पाईपामध्ये टाकतो आणि त्या मोटरीपर्यंत ते पाणी गेल्यानंतर परत जर मोटर चालू केली तर मग ते आपण जेवढं पाणी टाकलंय ते तर बाहेरच येणार आहे, पण परत विहिरीतलं सगळं पाणी बाहेर येणार आहे. तसं आपल्या असणाऱ्या हृदयामध्ये ज्ञान असणारं भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, पण सद्गुरू रूपी असणारं पाणी आपल्या ज्ञानापर्यंत जाऊन जर पोहोचलं आणि परत तिथून बाहेर कितीही ज्ञान प्रगट होतं, पण सद्गुरूचा असणारा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे. सद्गुरु जरी का सपाटी राका, सद्गुरु जरी का सपाटी राका, श्री गुरु सारी का पाठी लागा, श्री गुरु सारी का पाठी लागा, रचले का कोण करी हो रचले का कोण करी राज श्री गुरु सारी का पाठी लागा, श्री गुरु सारी का पाठी लागा, इतरा श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. परत आपल्याला भ्यायची गरज नाही. बघा थोर असणारे संत हा चतुर श्रोते, तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चिता से भक्ती, तुम्ही चतुर राहिलं पाहिजे. हा श्रोत्यांनी बघा हे जे ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे, भगवान परमात्म्यानं हे असणारं ज्ञान सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला. तेच असणारं ज्ञान भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं. तेच असणारं ज्ञान आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा आदिनाथानं मचिंद्रनाथाला सांगितलं. तेच असणारं ज्ञान निवृत्ती दादानं ज्ञान दादाला सांगितलं. तेच असणारं ज्ञान आमचे असणारे बाबाजी चैतन्य, तेच असणारं ज्ञान त्यांनी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजाला सांगितलं. ही असणारी वंश परंपरा, गुरु परंपरा, आणि तेच असणारं ज्ञान श्रुती. हे खरंय का खोटे?
चतुश्रोते पाहिजेत. हा, हे चाललंय काय बी अनंत वाचाळ बरती बरं असलं काही वाचार कीर्तनामध्ये बोलू नये. कीर्तनाचा असणारा आता बाजार झाला महाराज, काय सांगावं. 3 दिवसाचा असणारा अखंड सप्ताह मी केला बोरीला. महाराजांनी 20 मिनिटं कीर्तन केलं, 45 मिनिटं चाल, आणि पैशाचं तर विचारायचं नाही. 56,000 70,000 ह्या असणारा बाजार झाला. खरं असणारं ज्ञान बाजूला राहिलं, आत्मज्ञान बाजूला राहिलं. हेच थोडे आपल्या 4-5 गोष्टी सांगितल्या की झालं. हा, आणि तेच असणारं ज्ञान खरं आहे का नाही हे चतुर्श्रोत्यांनी ओळखायचं असतं. हा, मग हे असणारं सद्गुरू संत महंत आपल्याला जागे करतात. बघा कुणाकुणाला जागा केली, सर्व संतांनी जागा केलं. बघा, कैसा वासुदेव बोल तो बोल, बाळा पोटी मायरी गेल, मेले माणूस जित उठवेल, वेळ काळा ते ग्रास लगा. कैसा वासुदेव बोल तो बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल. बघा, मेलेला असणार माणूस जिवंत केलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारी शक्ती आमच्या संताकडे आहे. अहो, मनुष्याला जागे केलं तिच्यात काय नाही. हा, प्राण्याला सुद्धा जागे केलं आमच्या संतांनी. हा, सजीव प्राण. हा, आळंदीला हे असणार 4 भावंड पैठणला गेले आणि त्या धर्मसभेमध्ये शुद्धीपत्र काढण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी सभा मंडप भरलेला आहे आणि एकटंच बोलते, ज्ञानच बोलत होतं. ते बोलले त्या ठिकाणी रेडा चाललाय म्हणले, त्याचंही ज्ञान ज्ञान देऊ, त्याला बोलावं म्हणले. ह्याच्यातलेच बोलतोय म्हणले, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्याला बोलवण्यात आलं. त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही म्हणले, फक्त कातड्याचा फरक. वरचं फक्त चमडच फक्त, बाकी काय नाही. कारण की ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे. मग त्यावेळेस रेड्याच्या पाट्यावरती हासूड मारले, पण वळ कुठं उमटले. तोची वळा उठी ज्ञान देवा, तोची वळा उठी ज्ञान देवा. तोची वळा उठी ज्ञान देवा, तोची वळा उठी ज्ञान देवा. मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी. तोची वळा उठी ज्ञान देवा, तोची वळा उठी ज्ञान देवी, तोची वळा उठी ज्ञान देवा, 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 तोची वळा उठी ज्ञान देवा. मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची, मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी, मारिता हासूड रेड्याची पाटी.
मारिता हसुडरी राती पाटी मारिता हसुडरी राती पाटी मारिता हसूड रेड्याची पाठी वळ उमटे ज्ञान देवे. बघा इकडं मारलं आणि वळ कुठं उमटले माऊलींच्या पाठीवर. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या माऊलीने तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे. हो एकच आहे. आणि त्या असणाऱ्या रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. रेड्या मुखी वेद बोलिवला गर्व तुझ्याचा वेड्या मुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला. रूपे प्रगटला ज्ञानोबा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलिला रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ तुझ्याचा हरविला गर्व तुझ्याचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरोशन हरिताप सर्वभूते सुखारूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरोशन हरिताप सर्वभूते सुखारूप ज्ञानोबा माझा. एवढा असणारा अधिकार माऊलीचा संतांचा अधिकार. पण आमचे असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पाषाणाच्या नंदीतून दूध काढलं. हा बघा ही असणारी शक्ती संताकडे. सदैव वैकुंठ गमन झालं. आपली असणारी मुलगी भागीरथीबाई तिच्यासाठी संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून खाली आले. 3 वेळेस आले. आले तर आले भेट झाली. तुम्ही आलात काय ना काय थोडा प्रसाद घेऊन जा. मग लवकर काय होते कर म्हणले. गोटव्याचा भात केला. मग मी दूध घेऊन येते म्हणले. भागीरथीबाई दूध आणण्यासाठी गेली देहूमध्ये पण दूध काय भेटलं नाही. आणि त्यावेळेस संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना बेलेश्वराच्या मंडळापुढे एक असणारा नंदी होता. बेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले आणि त्या असणाऱ्या पाषाणाच्या नंदीतून दूध काढलं. ही असणारी शक्ती संतांची महाराज. हा आणि अशा असणारे संत आम्हाला जागे करत असतात. हा आणि ह्या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात उपदेश करतात. अधिकार असते म्हणून ते उपदेश करतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हा आम्हाला निरंतर सतत जागे करतात. सांगतात विचार करा. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय आहे आसार काय आहे याचा असणारा विचार करायचा आहे. पण विचार करत असताना काय करा प्रत्येक क्षणाला विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. हा असणारा संसार रूपी सागर आपल्याला जर तरायचा असेल तर क्षणाला विचार करा. सार काय आहे आसार काय आहे. दूध आहे दुधामध्ये सार काय आसार काय. दुधामध्ये सार तूप आहे आसार ताक आहे. त्याचा असणारा विचार आपल्याला करायचा. हा असणारा विचार कुठे भेटतो. चंद्र देते चंद्रिका शंभू देते अंबिका संत देते विवेका असं नाही जे की. बघा हा असणारा विचार कुणापाशी आहे तर हा विचार संतापाशी आहे. हा मग अशा असणाऱ्या संताची आपण गाठ घेतली पाहिजे. त्यांची असणारी भेट आपल्याला झाली पाहिजे.
पण या कलियुगामध्ये संत भेटणं फार अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा सर्व काही चंद्र मिळेल. अमृत सुखाचे बबेला चंद्र अमृत सुख सेवलेला तार वेद रवेल पाया तार विदर बाय हेळा सागर तरवेला पाया हेळा सागर तरवेला परी त्या साधूची भेट न होये गा साधूची भेट न होईल ऐसी कैसी आने भेटती साधू ऐसी कैसी आने भेटती साधू ऐसे कैसे आने भेटत ते साधू ऐसे कैसे आने भेटत ते साधू चंद्राचं असणार अमृत आपल्याला प्राशन करता येईल. चंद्रामृत सुखसेव आस्था जाता रविधर, आस्थाला जाताना तो सूर्य त्याला थांबवता येईल. हा. उपजताचं बालपणी गुळू पाहे वासरवणी. बघा माझा ब्रह्मचारी माते समान अवघ्यानारे, तो असणारा महारुद्र उपजतच निघाला सूर्याला धरायला. एवढी ताकद नाही. आस्था जाता रवी धरवे भाया हेळा सागर तरवे, तो असणारा सागर आत्ताच विदा सावरकरांनी तरुण गेले. परी त्या साधूची भेटना होईल गा. अशा असणाऱ्या साधूची भेट होणं फार अवघड आहे. कोणत्या लक्षणानं युक्त असणारे साधू संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. मग ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे, शांती आहे, असे असणारे संत आणि त्या असणारा संतांचा उपदेश, त्यांचा असणारा सहवास जरी आपला झाला तरी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही कमी नाही. म्हणून आता विचार करा, सार काय आसार काय याचा विचार करा. सारासार विचार करा. उठावटी नामधरा कंठी विठोबाजी, त्या भगवान परमात्म्याचं असणारं नाम आपल्याला कंठामध्ये धरायला सांगतात. मग त्या भगवान परमात्म्याचं नाम जर आपण कंठामध्ये धरलं, घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. अनेक असणारे पापाचे पर्वत जळून जातात. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. काय होत नाही, सर्व काही होतं, पण त्या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण धरा. हाच उपदेश संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सारा सार विचार करा उठाउठी. सारा सार विचार करा उठाउठी. सारा करा उठाउठी. सार विचार करा उठाउठी. नाम धरा कंठी
महाराज उपदेश करतात, सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि ते असणार नाम आम्ही कंठामध्ये धरलं म्हणून आज या ठिकाणी उभा राहायचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. सद्गुरूंचा असणारा आशीर्वाद आणि दादांची असणारी संतासारखी संगत आम्हाला प्राप्त झाली आमच्या जीवनामध्ये. आणि आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. हा असणारा दुर्घट भवसिंधू संसार रूपी सागर जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नाव रूपी होडीमध्ये बसून, नामरूपी होडीमध्ये बसून तो आपल्याला सागर तरुण जाता येतो. हा, पण कशासाठी? त्या भगवान परमात्म्याचं नाम आपण कंठामध्ये घेतलं. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. आज कंठी राहो बने, आज कंठी राहो बने, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले, कपी कपी कुळ उजादिले. मुक्ता केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, केले राक्षसा. हे मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, चांगले चांगले, हो चांगले चांगले, चांगले चांगले हो. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुबळे, कपी कुळ उधरले मुक्त केले राक्षसा. असं असणारं भगवान परमात्म्याचं नाम आपण कंठामध्ये धरा, हा असणारा उपदेश महाराज सांगतात. नाम अमृताचे सार, नाम अमृताचे सार. हृदय जपा निरंतर, नाम अमृताचे सार, नाम अमृताचे सार. सार सार. नामामृताचे सार हृदयी जपा निरंतर. असं असणारं भगवान परमात्म्याचं नाम सर्वांनी त्याचा असणारा जप मुखाने करायचा आहे. हा आपल्याला हा नरदेह प्राप्त दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भव रोग. म्हणून एकदा सर्वांनी लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमार, विठोबा विठोबा रखुमार, विठोबा विठोबा रखुमार, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. महाराज असे असणारे संकट कुणावरती आले? प्रत्येक संतावर हे असणारे संकट आले. भक्त प्रल्हाद किती संकट आले, द्रौपदी किती संकट आले. भर सभेमध्ये द्रौपदीला ओढीत आणलं. सर्व असणारे गुरु त्या ठिकाणी हजर आहेत. कृपाचार्य द्रोणाचार्य पण सर्वांनी वानाखाली घातल्या. आणि त्यावेळेस कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ खा सखया लावेला. आणि त्यावेळेस भगवान परमात्माने अवतार घेतला, वस्त्रावतार घेतला. आणि त्यावेळेस सर्व असणारं वस्त्र द्रौपदीला पुरवलं. दुःशासन इकडं साडे वडू वडू, एक नाही दोन नाही तीन नाही 1999 पर्यंत साड्या गेल्या. बघा ही असणारी भगवान परमात्म्याची लीला. 999 साड्या का पुरवल्या. ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या करंगीला इजा झाली होती त्यावेळेस द्रौपदीनं आपल्या असणारा पदराचा सेला फाडला आणि त्या भगवान परमात्म्याच्या करंगेला बांधला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. त्या भगवान परमात्म्याच्या बोटाला द्रौपदीनं चिंदी बांधली. त्या चिंदीला असणारे 999 धागे होते, त्याची असणारी परतफेड भगवान परमात्म्याने करून टाकली. आणि ज्यावेळेस शेला आला त्यावेळेस सगळे जागे झाले. आता वडलोक म्हणजे भगवान परमात्माचा असा अधिकार सर्व संतांचा. म्हणजे सगळ्यावर संकट आले. भगवान परमात्म्याने काय नाही केलं, बाळात पण सुद्धा केलं. बघा सगळ्या संकटातून तारून नेणारा तो असणारा भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याचं असणारं नाम प्रत्येकाने आपल्या कंठामध्ये जन्मोन या कुळी वाचे स्मरे राम दरी हाची नेम हरनिशी. मग एक शेवटचा दुसरा सांगतो चलत चलत. रामायणामधील प्रसंग आहे. सर्व असणारी वानर सेना सीतेचा शोध करण्यासाठी निघालेली आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, बाल ब्रह्मचारी हनुमंतराय, नल नील जांबुवंत निघाले. सीतेचा असणारा शोध लागला. हनुमंतराय जाऊन आले. सीतामैया लंकेमध्ये आहे. चला म्हणले. समुद्रावर सेतू बांधण्याचं काम चालू झालं. नल नील त्यांना तो असणारा अधिकार होता, गुरुचा कृपा आशीर्वाद होता. ते असणारं सेतूचं काम चालू झालं. आणि तिकडे असणाऱ्या लंकामध्ये सर्व असणारे सैनिक भिवू लागले. सेतूचं काम आलंय, आता सर्व सैन्य येईल, आपल्याला मारून टाकतील, आपलं काही खरं नाही. घबराहट सुटली सर्व लंकेमध्ये. काय करावं काय करावं. राज्यसभा बोलवली. रावणाने बोलवलं. सगळी सभा भरली. काय झालं म्हणले, एवढी काय घबराहट आपल्या पसरली म्हणले. समुद्रावर असणारा प्रभू श्री रामचंद्र सेतू बांधण्याचं काम चालू आहे. त्यांच्या असणाऱ्या नामाने त्या पाण्यावरती दगड तरू लागलेले आहेत. मग काय झालं एवढं, कशामुळे भ्यायचंय म्हणले. चला म्हणले समुद्रावर. रावणाने सर्व सैन्याला बोलवलं, समुद्रावर गेले. आणा म्हणले एक मोठा दगड. मोठा दगड आणला. रावण त्या दगडापाशी गेला. काहीतरी त्या दगडापाशी जाऊन फुटफुट केलं. आणि तो असणारा दगड टाका म्हणले पाण्यात. पाण्यात टाकला आणि तो दगड तरंगला. त्याच्यावर म्हणले बसा. हजारो सैन्य त्या दगडावर बसले.
पण दगड बुडला नाही. ही असणारी आनंदाची बातमी मंदोदरीला कळाली. सगळीकडे असणारं राजाचं स्वागत, हा मोठा राज्य दरबार भरला, राजाचं असणारं स्वागत त्या ठिकाणी झालं. हा बघा, मी बी काही कमी नाही म्हणली. हा मंदोदरी म्हणली, या म्हणली, तुम्ही आज लयच मोठा चमत्कार केलाय म्हणली. काय केलंय तुम्ही मला सांगा. त्यावेळेस मग मंदोदरी लयच हट्ट धरला मंदोदरीनं, पण त्यांचे असणारे हट्ट पुरवायला लागतात. राजहट्ट, स्त्री हट्ट, बाल हट्ट. आणि त्यावेळेस रावणाने सांगितलं, तुला म्हणून सांगतोय, कुणाला सांगू नको. तुला म्हणून सांगतोय, तू कुणाला सांगू नको. त्या दगडापाशी मी गेलो आणि त्या दगडाला सांगितलं, अरे दगडा, तू जर बुडला तर तुला रामाची शपथ, कुणाला सांगू नको म्हणले. बघा, विरोधक जरी असला तरी विरोधक होता, तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होता. हा भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव, एक एकाच्या हृदयी. बघा, मग असे असणारे देवही भजन करतात म्हणले. मी तर राक्षस आहे, राक्षस सुद्धा भजन करायचा रामाचा. हा तेवढंच नाही त्याचा भाऊ, हा ज्याला की राज्य दिलं रामाने, हा तो तर सारखं घरामध्ये दारामध्ये तुळस होती त्याच्या. हा आणि इकडं सांगितलं की तू कुणाला सांग नको. मी काय केलं तर त्या दगडापाशी गेलो, दगडा तू जर बुडला तर तुला रामाची शपथ. म्हणून राक्षसाने सुद्धा हे नाम आपल्या कंठामध्ये धरलं, म्हणून तो असणारा दगड धरला. एवढी असणारी ताकद त्या राम नावामध्ये आहे. जन्मोने या कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम. हा असणारा नेम तुम्ही काय करा, आहार निशेमध्ये दररोज दिनरजनी त्याचा नित्य नेम करा. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मी तुमच्या जवळच आहे. हा ज्या ठिकाणी माझं गुणगान आहे, ज्या ठिकाणी कीर्तन आहे, त्या ठिकाणी मी हजर असतो. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभाते, मी त्याच जाग्यावरती असतो. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान करतात, त्यांच्याच मी जवळ असतो. हा म्हणून महाराज सांगतात की आता तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, भावे गातो गीत विठोबाचे. महाराज सांगतात की या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळं 1 कोटी नाही, अनेक असणाऱ्या कुळ पावन झाले म्हणले, अनेक कुळ पुनीत झाले म्हणले. कशामुळं तर त्या भगवान परमात्म्याचं असणारं नाव आम्ही कसं घेतो, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू काय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे तू कसलाही खेद करू नको. फक्त त्या भगवान परमात्म्याचं असणारं नामस्मरण कंठामध्ये धर आणि त्यांचा असणारा सहवास करावी तातडी. परमार्थाची संतांचा असणारा समागम कर, संतांचा सहवास कर. आणि आपल्या जीवनामध्ये हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदाच सांगितलं की गुरुची महती, गुरुचा अधिकार. कारण की गुरुविना अनुभव कैसा कळे, भावे विना देव न कळे निसंदेह. मनी नाही भावन देवा मला पाव, भावच नाही मग देव कसा पावाल. हा म्हणून भावे विना देव न कळे निसंदेह. हा भाव जर असला तर भगवान परमात्मा लगेच येतो. हा भाव पाहिजे मनामध्ये, आता भावच राहिला नाही. म्हणून ह्या असणाऱ्या मनुष्य जन्मामध्ये कुळामध्ये आपल्याला जन्म भेटलाय, मग त्याचं असणारं कृत कल्याण करून घ्या. हा म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, भावे गातो गीत विठोबाचे. असं असणारं भगवान परमात्म्याचं जर जप आपण केला तर आपलं काय पुण्य फळले बहुत दिवस, पुण्य फळले बहुत दिवस, पुण्य फळले बहुत दिवस.
पुण्य पळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. भाग्य उदरात ठसा, भाग्य उदरात ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. झाल संपूर्ण दोघजा, झाल संपूर्ण संत चरण पावलो. ओ संत चरण पावलो. ओ संत चरण पावलो. ओ संत चरण पुण्य फळले बहुत आजी फिटले माझे घोडे, 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 आजी फिटले माझे घोडे. माझे घोडे. पुण्य फळले बहुत दिवस, भाग्य उदयाचा ठसा. झालो समुख तो तैसा, संत चरण रज पावलो. आज आम्ही सर्व आमचं असणारं कोड फिटून गेलं. आम्ही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. दादा समोर, काका समोर आज बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला. आम्ही कृतकृत्य झालो. पण कुठंही कीर्तन न शिकायला गेलेलं आहे का, कुठं कीर्तन शिकलेलं नाही. फक्त संतांचा असणारा सहवास आणि गुरुचा असणारा आशीर्वाद, सद्गुरू दास महाराजांचा कृपा आशीर्वाद आणि त्यांच्याच पुण्यस्मरणाची सेवा करण्याचा योग आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी माझं परमभाग्य समजतो. महाराज तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीत, भावे गातो गीत विठोबाची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.